त्या मेनेचं व्रत बघितलं असेल, तपश्चर्या, आपण ते बोललो नाही, तपश्चर्या किती तपश्चर्या महत्वाची आहे. सतीचं तपश्चर्या ऐकली तर नंदाव्रत नावाचं एक व्रत होतं. ते व्रत जर ऐकलं ना, प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक तिथीला वेगवेगळ्या पद्धतीचं करायचंय. ही तपश्चर्या शिवभक्तांना करावी लागते, म्हणून भगवान शिव प्रसन्न होतात. भगवान शिव आमच्या जीवनामध्ये प्रसन्न व्हावे, आम्हाला ती तळमळ निर्माण व्हावी, आम्हाला ती जिज्ञासा तयार व्हावी, ती आमच्या भगवंत आहे. आमचं चित्त शिवस्वरूप करण्याकरता आम्ही त्या दिशेने प्रवास करतोय का? नुसत्या कथा ऐकून आमचे दिवस किंवा वेळ वाया घालू नका. त्या तपश्चर्याचं आम्हाला फल मिळण्याकरता आम्ही तपश्चर्या त्या दृष्टीने, या दृष्टिकोनातून करू, ही भावना मनामध्ये असावी लागते. देवानं आपल्यावर कृपा करण्याकरता आपण देवाचे दास झालो पाहिजे. म्हणून चित्तामध्ये आस नसावी, फक्त देव माझा मिळाला पाहिजे, म्हणून तेवढी तपश्चर्या असावी. त्याला काय पाहिजे होतं उपमुलीला? फक्त दूध पाहिजे होतं. आणि त्या उपमुलीला दूध दिल्यानंतर त्याला सांगितलं, तुला कोणत्या प्रकारचं कोणापासून भीती नाही राहणार. तू माझा भक्त आहे, कारण की मी या जगाचा जगत नेता अधिपती भगवान शिव आहे. या पृथ्वीलोकामध्ये, या पृथ्वीवरती प्रत्येक जळाजळात, प्रत्येक ठिकाणी शिवस्वरूप आहे. मग तो विंचवाची नांगी जरी असली आणि वासुकी जरी हार असला, वासुकी गळ्यामध्ये जरी नाग जरी असला, तरी तो अंश माझा आहे. अगदी त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेल, या मृत्यूलोकामध्ये, या पृथ्वीलोकामध्ये जे देव तयार झाले ते माझ्याच आदेशानुसार आहेत. त्यामुळं तू कोणत्याही प्रकारचं भीतीचं वातावरण मनात ठेवून तू भक्ती थांबवू नको, तुझं कार्य करत राहा. ही शिकवण भगवान शिवानं त्या उपमन्यूला दिली.